आज आपण आलो आहे आता गावी आलेलो आहे। उन्हाळ्याचा दिवस चालू आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जांभूळ हे उष्णकटिबंध ज्यावेळेला उष्णता येते, उन्हाळा येतो त्यावेळेला जांभळाचं झाड त्याला जांभळं येतात आणि ही जांभळं खूप वर्षापासून आपल्या इथे आहेत। प्रत्येक देशात त्याला वेगवेगळ्या प्रकारचं नाव आहे। प्रत्येक ठिकाणी हे जांभूळ मिळतं। बघूया आपण त्याचा आयुर्वेदिकसुद्धा मला वाटतं डायबिटीजसाठी त्याचा उपयोग करतात आणि बरेचसे फायदे आहेत त्याचे। तर आपण त्या जांभळाची भेट करता करता ह्या सगळ्या गोष्टी बोलूच। आता आपण पहिल्यांदा जाऊया जांभळं काढायला। चला तर, आता तयारी आहे, ऊन आहे। आता उन्हामध्ये आपण काहीतरी संरक्षणासाठी घेतलंच पाहिजे, म्हणून हे मी टॉवेल घेतलेलं आहे आणि चला आता जांभळ काढायला। मित्रांनो, अगोदरच्या काळामध्ये आम्ही सर्व मुलं जांभळं पाडायला जायचो। जांभळं पाडायला घरातील म्हणजे आता मोबाईल आलेले आहेत, आता सगळेजण मोबाईलवर खेळतात। पण पहिला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळे आमचा ग्रुप जांभळांच्या ठिकाणी जांभळं शोधत जायचा। एक जाळ घ्यायचं किंवा जांभळे पडतील, खाली पडतील म्हणून काहीतरी चादर घ्यायची आणि त्या जांभळांच्या इथं जायचं, जांभूळ हलवायचे आणि ती जांभळे यथेच्छ अशी खायची। एकंदर आमच्या उन्हाळ्यातला हा आमचा भावंडांचा पूर्णपणे रचलेला कार्यक्रम होता। पण आता भावंड एवढी जमा होत नाहीत, मुलं शिक्षणाला लागलेली आहेत, मुलं शिक्षण सोडून येत नाहीत। आता बघूया, आम्ही हे वाट पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि पुन्हा एकदा जर मुलं जर ह्या वाटेला वळली तर निसर्गाच्या सानिध्यात येऊन आपलं आरोग्य सुधारतील, वय वाढेल आणि जे आयुर्वेदिक गोष्टी आहेत त्या आपल्याला उपभोगायला मिळतील। मित्रांनो, आपल्या निसर्गात ऋतूनुसार फळांचे उत्पादन होत असते। उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करणारं हे एक जांभूळ फळ। जांभळाचे औषधी उपयोग म्हणजे लोकांना गॅसेसचा त्रास होत असेल तर जांभळाला मीठ लावून खायचं। कावीळ झाली असल्यास रोज मीठ व जांभूळ खावेत। किंवा दातदुखी, हिरड्या सुजणे, दात कमजोर होणे, किडनी यावर जांभळाच्या झाडाच्या सालीचा काढा करून गुळण्या कराव्यात। मुखशुद्धी, त्रास कमी होतो व मुखशुद्धी होते। जांभळांच्या जुन्या लोकांना विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की विंचू चावल्यास जांभळाच्या पानांचा रस लावण्याने सूज कमी होते आणि वेदनाही कमी होतात, उपयोगी पडतात। खराब झालेल्या पाण्यात जांभळाच्या झाडाच्या फांद्या टाकल्या तर पाणी स्वच्छ होते। जांभूळ हे फळ पित्तशामक आहे आणि बरेच वर्ष आपल्या इथे ज्या वेळेला जांभळाचं उत्पादन घडायचं त्यावेळेला जांभळाच्या बिया ह्या आपल्या इथून बाहेर पाठवायच्या आणि औषधं त्याची बनवली जायची आणि दरवर्षीचं हे आमच्या इथे उत्पादनाचा एक भाग होता। मला वाटतं तो आता जास्तीत लोप पावलेला आहे, तर दिसून येत नाही की जांभळाच्या बिया तिथे साठवण करायचे, त्या साठवलेल्या बिया गरम करायच्या आणि त्याचं उत्पादन करायचं। मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर तुम्ही ती व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि नवीन आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत दुसरी, तर ती बनवण्यापूर्वी तुम्ही स्वतःची काळजी घ्या। तेव्हापर्यंत आम्ही येतोच नवीन व्हिडिओ घेऊन आपलं गावचं पाटीलमध्ये। धन्यवाद।